आणि आता आपण सविस्तर बातम्या पाहूयात। सुरुवातीलाच बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि त्यातही कांदा उत्पादक जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे। कारण कांदा पुन्हा एकदा बळीराजाला रडवतोय। कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झालेली आहे। नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसताना दिसतोय, तर पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय। केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना हा मोठा फटका बसताना दिसतोय। चांदवडच्या बाजार समितीत 10 दिवसांत कांद्याचे दर हे 1500 वरून अगदी 1400 वरती आलेत, तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात 1900 ते 2000 रुपयांची घसरण पाहायला मिळते। 30 क्विंटलच्या ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान झालेलं आहे। तर नेमकं कांद्याचा भाव कसा बदलला? सोमवारी 9 डिसेंबरला कमाल दर होते 700 आणि बुधवारी सुद्धा कमाल दर होते 500, तर किमान 3901 होता। 16 डिसेंबरला कमाल 500 दर, किमान 2494, सरासरी 1950 दर होते। 18 डिसेंबरला कमाल 400, किमान 2400 आणि सरासरी 1500 दर कांद्याला मिळत होता। 19 डिसेंबरला कमाल 300, किमान 2190 आणि सरासरी 1190 होते। 21 डिसेंबरला कमाल 400, किमान 2399 दर होते। 23 डिसेंबरला कमाल 400 असतानाच सरासरी दर होता 1350 रुपये। आणि यानंतर आता मनमाडकडे जाऊयात। मनमाडमधल्या शेतकऱ्यांनी काय भावना व्यक्त केल्यात या सगळ्यावरून ते पाहूयात। आज रोजीला निर्यात शुल्क काढून आणि शेतकऱ्याची निर्यात मालाची निर्यात व्यवस्थित व्हावी आणि पुढचं धोरण काहीतरी व्यवस्थित बनवावं शेतकऱ्यासाठी। नाही तर मग आज जर रोजी अशी जर परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येईल। आता बाजार गेल्यानंतर काय सरकारनं यापूर्वी काय बोलायचं, विलक्षणाच्या टायमाला आम्ही 3, 3.5, 4,000 रुपये नेहमी बाजार देऊ आणि आज काय झालं 700 आणि 800 रुपये। काय करणार आहे शेतकरी? याच्यावर खर्चसुद्धा फिटत नाही। अशी परिस्थिती वाईट आहे। यावर्षी एक तर भरपूर पावसामुळे त्याचं उत्पादन खूप कमी आहे। 30 ते 35 क्विंटल एक एकरामध्ये निघतो आणि त्याच्यात असे 1500, 1400 आणि 1500 जरी विकले ना तर काहीच परवडत नाही। आणि यानंतरची बातमी सुद्धा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण तुम्ही वापरत असलेलं खत बनावट तर नाहीये ना असा प्रश्न उपस्थित होतोय। पाटसमध्ये बनावट खतांचा साठा जप्त करण्यात आलाय। 1,17,000चा बनावट खत साठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय आणि बनावट खत साठ्यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचंही समोर येत आहे आणि त्यावरूनच आता गुन्हा सुद्धा दाखल केला जातोय। अत्यंत महत्त्वाची अशी शेतकऱ्यांसाठी माहिती आहे, कारण की आता रब्बी हंगाम जो सुरू झालाय त्यासाठी खतांची विक्री केली जाते आणि तेच बोगस तर नाहीये ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आपल्या शेतीसाठी प्रामुख्याने बियाणे, खते आणि कीटकनाशके या निविष्ठांची गरज पडत असते। यामध्ये प्रामुख्याने खतं खरेदी करत असताना बनावट खतं आपल्या माथी मारून आपलं नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे। ही जेव्हा खतं खरेदी करायची असेल तर ती पॉस मशीनमधूनच खरेदी करावी। त्याचप्रमाणे त्याचं GST सहित असणारं पक्कं बिल घेतलं तर निश्चितपणे आपल्याला ही बनावट खतापासून आपण वाचू शकता। त्यामुळे जर बनावट खताच्या पासून आपल्याला वाचायचं असेल तर आपण पॉस मशीनद्वारे अनुदानित खतं घ्यावीत असं मी आपल्याला आवाहन करतो। 138 बॅगा 25 किलो वजनाच्या आणि 48 बॅगा 50 किलो वजनाच्या अशा या एकूण 1,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरबाबत सदरचं खत कुठून आणलंय याबाबत तपास चालू आहे। सदर कृषी सेवा सेंटरचं जे मालक आहेत संतोष ठोंबरे त्यांच्याकडे चौकशी चालू आहे। अजून अशा बनावट खतांचा साठा बाकी कुठं हद्दीत किंवा इतर ठिकाणी आहे का याबाबत तपास चालू आहे। तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे आपण पाहिल्या आणि यानंतर सुद्धा आता शेतीच्याच बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून।
अमरावती जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडला असल्यानं साठवण बंधाऱ्यात मुबलक पाणी आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील 6,344 हेक्टर सिंचन क्षेत्राला या पाण्याचा लाभ होण्याचा अंदाज आहे. सीसीआयने यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 3 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर हे कमी झालेत. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रावरच कापूस विक्रीसाठी आणतात. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अमरावतीत 25 डिसेंबरला राज्यस्तरीय केळी परिषद आयोजित करण्यात आली आहे. शिवाजी कृषी महाविद्यालयात ही केळी परिषद होणार आहे. जालना जिल्ह्यातील सीसीआयच्या 8 केंद्रावरती जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. भाववाढीच्या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाहीये. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यात पीक भाव संरक्षण योजनेची पायाभरणी करण्यात येणार आहे. तसंच पिकांच्या योग्य दराला सुद्धा विमा संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. ग्रामसभांच्या माध्यमातून याबाबतचा ठराव घेऊन सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंग पाटलांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावरती बारदाना संपल्यामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी थांबली आहे. बारदाण्याचा पुरवठा करणाऱ्या कोलकात्यामध्येच टंचाई असल्यामुळे त्याचा थेट परिणाम हा राज्यातील बाजारावरती होतोय. धाराशिव इथल्या शेतकऱ्यांनी हमीभावानं सोयाबीन विक्री करता यावी म्हणून खरेदी केंद्रावरती जाऊन सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली. परंतु महिना उलटून सुद्धा शेतकऱ्यांना खरेदीचा मेसेज आला नाहीये. अशी तक्रार सुद्धा आता कळंब, तुळजापूर, उमरगा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे. सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आढळून आलाय. राजा असे या दूध पिणाऱ्या कोंबड्याचं नाव आहे. वनराज क्रॉस जातीचा हा कोंबडा आहे आणि या कोंबड्याचं वजन तब्बल 6 किलो असून 12 महिने त्याचं वय आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं मेंढरांसह पाळीव जनावरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. थंडीच्या हुडहुडीत मेंढरांना मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाल तोंडी माकडांनी हैदोस घातला होता. केळी, चिकू, नारळ, कडधान्य या पिकांचे या माकडांनी अतोनात नुकसान केलं होतं. दरम्यान वन विभागाकडून आतापर्यंत 800 माकडांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलंय आणि त्यामुळेच शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशाराही देण्यात आलाय. महाराष्ट्रात पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. तर मुंबईतील हवामानात होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी असून पुढील काही दिवस मुंबईत प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प झालाय. तब्बल 1000पेक्षा जास्त गाड्या अटल टनेलमध्ये अडकल्यात. हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होतीये आणि यामुळेच राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले. नाशिकच्या येवला मनमाड परिसरात गेल्या 2 दिवसांपासून धुक्याची चादर पसरलेली दिसतेय. या वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण सुद्धा दिसतंय. आणि आता एक सविस्तर बातमी आहे.
नाताळ आणि न्यू इयरमुळे आलेल्या सुट्ट्यांमुळेच अनेक भाविक हे देवदर्शनासाठी जाताना दिसतात. भाविकांची गर्दी वाढल्यानं पंढरपुरातील मठ, मंदिरं आणि हॉटेल्सही हाऊसफुल झाली आहेत. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले, तर शिर्डीतही साईंच्या दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविक दाखल होत आहेत. गणपतीपुळे आणि शेगावमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. स्क्रीनवरती या संपूर्ण ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. तर नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात सुद्धा राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अंबाबाई मंदिर परिसर सुद्धा आता भाविकांनी फुलून गेल्याचं दिसतंय. पहाटेपासून पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणावरती अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. आणि या संदर्भातच अधिकची माहिती थेट कोल्हापुरातूनच देत आहेत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर. नाताळच्या सुट्ट्या लागल्यामुळं कोल्हापूर जिल्हा सध्या हाऊसफुल झालेला आहे. राज्यभरातील भाविक असतील, पर्यटक असतील, हे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात विविध प्रेक्षणीय स्थळं पाहण्यासाठी या परिसरात दाखल झालेले आहेत. मी सध्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात आहे आणि या मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांनी आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे. मंदिराबाहेर जी प्रवेश रांग आहे ही पहाटेपासूनच तुडुंब भरलेली आहे. भाविक रांगेने या ठिकाणी येऊन दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत. महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक असेल, हैदराबाद असेल किंवा गुजरात या राज्यातले भाविक देखील कोल्हापुरामध्ये या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. नाताळच्या सलग सुट्ट्या लागल्यामुळं हे भाविक कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिरासह कोल्हापुरातील जी प्रेक्षणीय स्थळं आहेत यामध्ये प्रामुख्याने पन्हाळा, ज्योतिबा, रंकाळा आणि इतर घाट माथ्यावरची जी स्थळं आहेत यांना भेटी देताना आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. तर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी तोरणमाळला सुद्धा पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये सध्या पर्यटकांची गर्दी दिसतेय. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश यासह गुजरातचे अनेक पर्यटक तोरणमाळमध्ये दाखल झालेत. तोरणमाळच्या प्रसिद्ध यशवंत तलावात बोटिंग करण्याचा आनंद सुद्धा हे सगळे पर्यटक घेताना दिसत आहेत. आपण साम टीव्हीवरती ते दृश्यही पाहतोय. तर तोरणमाळ मधील सीताखाई पॉइंट, कमळ तलाव यासह गोरक्षनाथांची गुफा ही पाहण्यासाठी पर्यटक दाखल झाले, तेही मोठी गर्दी करतायत. आणि यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे. घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती साई दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. पुढील 8 ते 10 दिवस शिर्डीत भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार आहे. प्रत्येक वर्षी नाताळ सुट्टी आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं लाखो भाविक हे साई दर्शनासाठी दाखल होत असतात. रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात भाविकांची दररोज 15,000पेक्षा जास्त दर्शनासाठी गर्दी दिसतेय. मुंबई, पुणे तसंच पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा पर्यटक कोकणात दाखल झालेत. गणपतीपुळे संस्थानकडून भाविकांसाठी योग्य नियोजनासह सुरक्षेची व्यवस्थाही करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहू येथून संगमनेर या ठिकाणी बोटा या गावी हेलिकॉप्टरनं नेण्यात आल्या आहेत. यंदा संत तुकाराम महाराजांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन वर्ष आहे आणि याच निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. सगळीकडे सध्या ख्रिसमसची धूम बघायला मिळतेय. धुळ्यातील देवपूर इथल्या चर्चला सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि या डोळे दिपावणाऱ्या विद्युत रोषणाईला पाहण्यासाठी नागरिकही मोठी गर्दी करतायत. तर ख्रिसमसच्या निमित्तानं मनमाडच्या ब्रिटिशकालीन चर्चलाही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संत बार्नबा चर्च व्यतिरिक्त अन्य चर्च विद्युत रोषणाईनं उजळून निघालेत.
मुंबईत वातावरण बदल आणि वायू प्रदूषणामुळे कमी व्यासाच्या धुलीकणांचं प्रमाण वाढलंय. यामुळेच कोरडा खोकला, सर्दी आणि घशातील खवखवीनं मुंबईकर हैराण झालेत. दरम्यान श्वसन विकार, मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. यवतमाळ जिल्ह्यात 4 महिन्यांनंतर सुद्धा नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम आहे. अतिवृष्टीसह पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं तब्बल 2,500 कुटुंबियांच्या घराची पडझड झाली होती आणि या कुटुंबियांना मदत कधी मिळणार असाच प्रश्न आता नुकसानग्रस्तांकडून विचारला जातोय. प्रधानमंत्री आवास योजनेतील यवतमाळ जिल्ह्यातील 14,500 लाभार्थ्यांच्या घरकुलाचा पहिला हप्ता चुकलाय. घरकुल निधीचा पैसा वळता झालेला असताना लाभार्थ्यांना पैसे न मिळाल्यानं लाभार्थ्यांची मंजूर घरं आता अडचणीत सापडली आहेत. जालन्यात 17% रेशन कार्ड धारकांचं ई-केवायसी पूर्ण झालंय. ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरची शेवटची मुदत आहे. केवायसी करण्यासाठी 9 दिवस शिल्लक असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. डिसेंबरमध्ये बँका 5 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक निवेदन जारी करून या सुट्ट्यांची घोषणा केली आहे. 24 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत बँका बंद असणार आहेत. मात्र या सगळ्या सुट्ट्या सर्व राज्यांत समान नाही आहेत. काही राज्यांत यापैकी काही दिवस कामकाज होणार आहे. म्हाडाच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. अर्ज विक्री आणि स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय. त्यामुळे इच्छुक 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरू शकणार आहेत. दरम्यान आता ही सोडत 31 जानेवारीला काढण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात भरधाव कारनं उभ्या असलेल्या स्कूल बसला धडक दिली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. मोहम्मद जाबीर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. पारगाव स्विफ्ट डिझायनर कारनं 2 ते 3 वाहनांना उडवलाय. अपघातात 9 जण जखमी झाले. जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाशिकच्या येवला तालुक्यातील बदलापूर इथल्या एका तरुणाचा ट्रॅक्टरखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झालाय. हा तरुण 18 वर्षीय असून सार्थक बंडू देवरे असे याचे नाव आहे. सुप्रसिद्ध गायक शान यांच्या निवासी इमारतीला आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दल हे दाखल झालं आणि त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं. त्यांना त्यात यश आलं. नागपूर मुंबई महामार्गावरती द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. जळगाव जिल्ह्यातील तरसोत पाट्याजवळ ही घटना घडली आहे. चालकानं प्रसंगावधान राखत प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला. पिंपरी चिंचवडमध्ये महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडनं मारहाण करत सोनसाखळी चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. 3 दिवसांत आरोपीला अटक करण्यात आली आहे. चोरानं समोर येऊन बंदूक रोखून धरली तरी बँक कर्मचारी फोनवरती निवांत बोलत होता अशी घणाघाती टीकाच समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी केली आहे. उत्तर प्रदेश आता गुन्हेगारीसाठी नंबर 1 झालाय. योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून ते बोलत होते. अंबरनाथमध्ये ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका चोरट्यानं रिक्षा चोरून नेली आहे. अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात ही घटना घडली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आणि आता बातमी गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या घरात गॅस असेल तर तुमचं फुफ्फुस तपासून घ्या, कारण गॅसमधील वायू तुमची फुफ्फुसं कमजोर करतोय. आणि हे आम्ही का म्हणतोय यासाठीच हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात.
पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता, निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है। और इसीलिए हम अगेन, मैं अपने पेशेंट जब जाते हैं तो उनको बोलता हूँ कि आप चिमनी भी लगाओ, एग्जॉस्ट भी लगाओ। गैस ऑन करने से पहले चिमनी और एग्जॉस्ट को ऑन करो और गैस ऑफ करने के 10 मिनट तक उसको ऑन रखो। तुम्ही गॅस वापरता का? घरातील गॅस तुम्हाला आजारी पाडतोय? गॅस मधला धूर तुम्हाला दिसत नसला तरी त्याचा धोका घरातील सगळ्यांनाच असल्याचा दावा करण्यात आलाय। हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा। तो हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता, निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है। गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार, गॅसमधील वायू आरोग्यासाठी धोकादायक। व्हायरल वीडियो मागचं सत्य काय? यदि आपने अपने गैस के इस कलर पर ध्यान नहीं दिया तो आपकी घर की महिलाओं को जल्द ही अस्थमा और सरदर्द जैसी जानलेवा बीमारी हो सकती है। भारतातील जवळपास 80% लोकांच्या घरात गॅस आहे, त्यामुळे गृहिणींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। गॅसच्या वायूच्या ज्वलनानं कार्बन मोनोऑक्साईड तयार होतो आणि याचा गंभीर परिणाम गृहिणींच्या फुफ्फुसावर होतो। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली। याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं एक्सपर्टची भेट घेतली। इथे एअर आणि जे LPG आहे त्याचा जर रेशो कमी जास्त झाला तर ते प्रॉपर बर्निंग होत नाही। इफेक्टिवली काय असतं, जेव्हा हे बर्निंग होतं म्हणजे एका प्रकारे LPG आणि ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साईड, वॉटर हे तयार होतं। पण जेव्हा एअर आणि फ्यूलचा रेशो जर प्रॉपर नाही झाला तर त्याच्यामध्ये CO हा पण फॉर्म होतो, दॅट इज कार्बन मोनोऑक्साईड। तो फार डेंजर आहे। तर याला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण की आपल्या याच्यामध्ये जी फ्लेम आहे ती निळ्या रंगाची राहिली पाहिजे। समजा थोडी लालसर हे झाली तर याचा अर्थ एअर फ्यूल रेशो डिस्टर्ब झाला। गॅसचा वापर योग्य पद्धतीनं केला तर त्याचा अधिक धोका नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय। मात्र गॅसमधील वायूच्या धुरामुळे काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते देखील पाहूया। जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरात जर एक्झॉस्ट जर असेल किंवा साधा फॅन असेल किंवा चिमणी जर असेल, एक्झॉस्ट चिमणी, तर ती तुम्ही नक्कीच चालू करा, अगोदर चालू करा, जेणेकरून की जे मायक्रो प्रमाणामध्ये जे पोल्युशन होतं तेही आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि तुमचे आणि आपल्या सर्वांचे फुफ्फुसं यातनं चांगले राहतील। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। हवा आणि गॅसचा रेशो व्यवस्थित असायला हवा, नाहीतर गॅसमधून कार्बन मोनोऑक्साईड तयार होतो। कार्बन मोनोऑक्साईड शरीरासाठी घातक असतो। गॅस जळताना फिल्म निळ्या रंगाची असावी, लालसर किंवा पिवळा रंग दिसल्यास वायू घातक आहे। गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात। घातक वायू आपल्याला दिसत नाही, मात्र गॅसच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढतो। त्यामुळे गॅस सुरू करायच्या आधी आणि नंतर 10 मिनिटं एक्झॉस्ट फॅन लावावा। गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा। आमच्या पडताळणीत गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय। रिपोर्ट साम TV न्यूज।